नमस्कार मंडळी, कसं काय मजेत ना? तर सुरू करूया आजचं नवीन ब्लॉग. तुम्ही बघू शकता आता मी आमच्या शेतात आलेलो आहे आणि दुपारचे 2 वाजले असते तरी सुद्धा म्हणजे आज खरंच वेगळंच वातावरण आहे. अजून पण थंडी वाजते आणि थोडंसं आभाळ आल्यागत झालं. तुम्ही क्लायमेट बघू शकता आणि धुकं पडल्यासारखं पण वाटतंय अजून सुद्धा. म्हणजे खरंच आज वातावरण फारच वेगळे आहे, पण भारी वाटते तरी पण या वातावरणामध्ये. कारण दुपारच्या अशा वेळेस म्हणजे एवढी कमी ऊन खरंच खूप दिवसांनी बघतोय मी असं. रुंदा, ए रुंदा, काय करते? बाहेर यायचं काय तुला? मित्रांनो, मी आता आलेलो आहे प्रदीपच्या घरी आणि उद्या इथे छोटासा कार्यक्रम आहे. तर मटेरियल घेऊन आलतो आम्ही सोबत सगळेजण. तुम्ही बघू शकता तर मांडव वगैरे घातलेलं आहे. ॲक्च्युली काय आहे की प्रदीपच्या आईचं उद्या वर्षश्राद्ध आहे आणि वर्षश्राद्ध असल्यामुळे आम्ही मटेरियल आणायला सोबत गेलो होतो. तर तुम्ही बघू शकता प्रदीप असं इकडं शेतामध्ये राहतो आणि या बाजूला पूर्ण डोंगर आहे असा. आता इथून थोडंसं आपण जसं पुढं चालत गेलो ना तर या बाजूला नदी आहे आणि असं एकदम शेतात घर आहे त्यांचं. तुम्ही बघू शकता इथं गाडी वगैरे लावली. इथंच मागं बॅक साईडला घर आहे आणि आता इथंच उद्या कार्यक्रम होणार आहे. बघू शकता म्हणजे खरंच असं शेतात राहणं, इकडं गावाकडं लोक राहत असतात आणि भारी वाटतं. म्हणजे संध्याकाळच्या वेळेस मस्त गार हवा सुटलेली असते आणि सगळ्यात महत्त्वाचं प्युअर ऑक्सिजन. रस्त्यापासून लांब राहतात, पोल्युशन कमी आणि खरंच सगळ्या गोष्टी इथं बघण्यासारख्या आहेत. खरंच मित्रांनो, मी माझ्या छोट्याशा मित्रांबरोबर तुमची ओळख करून देतो. चला मग आता त्यांना भेटूया. देदू, तुझं नाव सांग. श्रावण्य अतुल नलावडे. अच्छा, आणि बाळा तुझं? यार्शिका तावटी. आणि तुझं? समर्थ अतुल नलावडे. होय. तुम्ही काय करतोय इथं? खेळतो. हा? खेळतो. आणि तुमचं गाव कुठलंय? ओसाडे. होय. मग इथं कशाला आलं आता? मामाकडे. महामाकडे आलाय वय. उद्या काय कार्यक्रम आहे बाळा? आईचं वर्ष श्राद्ध. अच्छा, त्याच्यामुळे आलाय का तुम्ही? हा. शाळेत बेस जाता का नाही? जातो. होय. कोण कोण कितवीला आहे? मी चौथीला आहे. हा. मी पहिलीला आहे. आणि तू? पहिलीला आहे. तू पण पहिलीलाच आहे होय? हा. आपण वाटा ना तू पहिलीला आहेस. पहिलीलाच आहेस? हा. चालतंय. चला बाय. हे यार, कुठे चाललाय तुम्ही? आतमध्ये. का रे? आतमध्ये कशाला चाललाय? हा? मला वाईट आलं. अरे कुठे चाललाय? कुठे चाललाय? नाही नाही, आतमध्ये जाऊन कुठे जाणार आहे तुम्ही? हा? अरे टेम्पो नाही ओसाड्याला जाणार, तिथंच थांबणार आहे. हा? आम्हाला ओसाड्याला जायचं. मग तुम्हाला फिरायचं का आमच्यावर? हा. आमच्या छोट्या मित्रांना तिथल्या तिथं आम्ही थोडंसं गाडीमध्ये फिरवलं आणि घराच्या दिशेने प्रवास सुरू केला. मित्रांनो, मी आलेलो आहे आता आमच्या घराजवळच आणि कपडे वगैरे पण चेंज केलेले आहेत मी. आता संध्याकाळचे 7 वाजले असतील. रुंदापाशी जाणार आहे मी आता आणि गार्गीचा धार काढण्याचा टायमिंग झाला. तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.